मागील भागात अभि तिला समजावून निघून गेला. वर आनंदी दिसत असणारी शिवण्या आतून मात्र खूप घाबरली होती. अभि गेल्यानंतर राहून किचनमध्ये जाऊन चेक करत होती, सगळं काही बरोबर आहे ना म्हणून. असाच अर्धा तास निघून गेला आणि पाहुणे यायची वेळ झाली. पाहुण्यांचे सगळं काही जॉन पाहणार होता. त्यात अभि पण आला नव्हता. तिला सांगून तर गेला होता लवकर येईल म्हणून, पण अजून आला नव्हता. तिला टेन्शनमध्ये बघून नलू मावशी शिवण्याजवळ जातात आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत, बाळा काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. मावशी बोलल्यामुळे आता कुठे शिवण्याला हलके वाटत होते. तोच अभि पण आला आणि अभिला बघून शिवण्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. त्याला मात्र कळले होते तिला टेन्शन आले आहे म्हणून. त्याने तिला डोळ्यानेच खुणावले की आत बेडरूममध्ये ये. तो आत गेला. त्याच्या मागे शिवण्या पण आत गेली. आत येताच अभिने तिला जवळ ओढले. अहो काय करताय? अभि मिश्किलपणे हसत, मी माझ्या बायकोला पाहतोय. शोना का टेन्शन घेत आहेस एवढं? मी आहे ना तुझ्यासोबत. अहो ते आता काय बोलावे तिला सुचत नव्हते. तो तिला उचलून घेतो आणि सोफ्यावर तिला मांडीवर घेऊन बसतो. शोना अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे, नलू मावशी आहे आणि पाहुणे आल्यावर तुला खूप छान वाटेल, खात्री आहे मला. तोच बेल वाजते. बघ आले पाहुणे. चल जायचं ना? ती एवढंच बोलते आणि ते हॉलमध्ये येतात. तोपर्यंत नलू मावशींनी दरवाजा ओपन केला होता. एक करून पाहुणे आत येत होते. त्यांना बघून शिवण्याच्या डोळ्यात पाणी आले. आता पुढे सगळ्यांना बघून तिच्या डोळ्यात पाणी आले. पण अचानक तिचे अंग थरथरायला लागले. तिने अचानक अभिचा हात घट्ट पकडला. त्याला वाटले नॉर्मली पकडला असेल, पण तिचे थरथरणारे अंग बघून अभिने काळजीने तिच्याकडे पाहिले. ती खूप घाबरली होती. तिच्या चेहऱ्यावर घाम आला होता. त्याला आता तिची काळजी वाटू लागली. शोना काय झाले? तो तिला जवळ घेत विचारू लागला. ती तर भीतीने खालीच बसली. तोच आजी अभिला म्हणाल्या शिवण्याला घेऊन रूममध्ये जा म्हणून. अभि तिला पटकन उचलतो आणि त्यांच्या रूममध्ये घेऊन जातो. नलू मावशी पण त्यांच्या मागे जातात. शोना तू आराम कर, बरं वाटेल तुला. मी आलोच. आणि तो उठून जाणार की ती त्याचा हात पकडते. अहो ते तुम्ही माझ्याजवळ थांबा ना. हो शोना मी तुझ्याजवळच आहे. तो नलू मावशींना डोळ्यांनीच खुणावतो, डॉक्टरांना बोलवा म्हणून. मागच्या काही महिन्यापासून तिची तब्येत हळूहळू ठीक तर होत असल्यामुळे ते डॉक्टरकडे गेले नव्हते. पण आज अचानक घरातील सगळ्यांना बघून ती खूप पॅनिक झाली होती. असं पण नव्हते की ते सगळे तिच्यासाठी परके होते, पण अजून तिची मेमरी पूर्ण आली नसल्यामुळे तिला त्रास होत होता. नलू मावशींनी बाहेर जाऊन डॉक्टरांना फोन केला. अर्ध्या तासात डॉक्टर पण आलेत आणि ते शिवण्याला चेक करू लागले. डॉक्टर तिला चेक करतात आणि इंजेक्शन देतात. मिस्टर अभिषेक त्या ठीक आहे, पण त्यांना ट्रेस होईल असं काही करू नका. अभि त्यांना सगळं सांगतो की आजच त्याच्या फॅमिलीला त्याने तिच्यासाठी बोलावून घेतले म्हणून. हो अभिषेक, ते एका प्रकारे चांगले आहे, पण अजून शिवण्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाही आहे. त्यांची मेमरी पण आली नाही आहे, त्यामुळे त्यांना त्रास होणे साहजिक आहे. तुम्ही काळजी घ्या आणि मी काही नवीन मेडिसिन लिहून दिल्या आहेत, त्या तुम्ही शिवण्याला द्या. तसं काळजी करण्यासारखं काही कारण नाही आहे आणि काही वाटलेस तर मला फोन करा. एवढं बोलून डॉक्टर निघून जातात. डॉक्टर गेल्यानंतर अभि काही वेळ शिवण्याजवळ घालवतो. तोपर्यंत
नलू मावशी बाहेर चहा पाण्याचं पाहतात. त्यांना सगळ्यांना पण शिवण्याची खूप काळजी वाटत होती. तिला इंजेक्शन दिल्यामुळे तिला खूप गाढ झोप लागली होती. अभि मात्र तिच्याकडे पाहत मनात विचार करत असतो. मी तुला आधी सांगायला हवे होते शोना, म्हणजे तुला त्रास झाला नसता. अभि बाहेर येत नाहीये. आजी आजोबा त्याच्याजवळ आत येतात. काही न बोलता शिवण्याकडे ते पाहत असतात. हळूच अभिच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधार देतात आणि बाहेर निघून जातात. काही वेळाने अभि पण बाहेर येतो. बाहेर त्याची पूर्ण फॅमिली होती. खरं तर त्याने शिवण्यासाठीच सगळ्यांना बोलावले होते, पण त्यांना बघूनच ती घाबरली होती. राजश्रीताईंना आपल्या मुलाच्या संसाराबद्दल आधीच काळजी वाटत होती. त्यांना वाटत होते आता तरी शिवण्या ठीक झाली असेल आणि त्यांचे दोघांचे छान चालू असेल. पण आधी जी परिस्थिती होती तीच आताही होती. राजश्रीताई त्यांच्या ठिकाणी बरोबर होत्या. प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असतेच, मग ते लहान असो की मोठे. तोच नारायणराव पण आत येतात, कारण अभिने त्यांना पण बोलावले होते. पण सगळ्यांचे पडलेले चेहरे बघून ते समजून जातात, नक्कीच काहीतरी झाले आहे. अभि एक दीर्घ श्वास घेत सगळ्यांवरून नजर फिरवत बोलतो. हे बघा, तुमचे सगळ्यांचे काळजी करणे साहजिक आहे, पण शिवण्याला काहीही झाले नाहीये. हां, तुम्हाला सगळ्यांना बघून ती घाबरली एवढंच. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हा सगळा फ्लॅट तिने डेकोरेट केला आहे. हां, तेव्हा मी तिला सांगितले नव्हते की तुम्ही सगळे येणार आहात म्हणून. मला तिला सांगायला हवे होते की तुम्ही सगळे येणार आहात म्हणून. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तो नलू मावशींकडे पाहत, मावशी, सगळ्यांचं जेवणाचं बघा. सगळे शांतपणे जेवण करतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात. अभि ज्या सोसायटीमध्ये राहत होता ती सोसायटी त्याचीच होती, त्यामुळे राहायला कुणाला प्रॉब्लेम येणार नव्हता. असे 4-5 तासानंतर शिवण्याला जाग येते. ती डोक्याला हात लावत उठायचा प्रयत्न करत असते की अभि तिला पकडून नीट बसवतो. तिचा हात पकडून तिच्याकडे पाहत, शोना, तुला त्रास नाही ना होत आहे? शिवण्या नाही म्हणून मान हलवते. ती एकदम शांत असते, काहीही बोलत नाही. तिचे शांत राहणे अभिला कळत होते. तो फक्त तिच्या हातावरून प्रेमाने हात फिरवत असतो. त्याला माहिती होते आता काही बोलले तर ती रडेल, म्हणून तो शांत असतो, काहीही बोलत नाही. शोना, तू फ्रेश होतेस का? बरं वाटेल तुला. 10-15 मिनिटांनी तो बोलतो. ती पण हो म्हणून मान हलवते. तो तिला आधार देत बाथरूममध्ये घेऊन जातो. फ्रेश झाल्यामुळे तिला खूप छान वाटतं. ती पुन्हा बेडवर बसते. तो पण तिच्यासमोर बसतो. तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या कपाळावर किस करतो. तेवढं करण्याने पण आपली शिवण्या लाजते. लाजून ती त्याला मिठी मारते. तो पण तिला मिठीत कवटाळून घेतो. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो. शोना, तू अजिबात घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. आणि बाहेर सगळी आपलीच माणसे आहेत ना. यावर ती काहीच बोलत नाही. अभि खूप प्रेमाने तिला समजावत होता आणि ती पण शांतपणे ऐकत होती. बरं, जायचं का बाहेर? पण अहो, ते मी दुसरी साडी नेसते. तो मिश्किलपणे हसत, चल, मी मदत करतो तुला. आता तिला माहिती होते तिने कितीही नाही म्हटले तरी अभि ऐकणार नाही म्हणून. ते दोघं क्लॉथ सेक्शनला येतात. अभि तिच्यासाठी एक साडी काढतो. शोना, तू ही साडी नेस. तो तिला मुद्दाम त्रास देत साडी नेसायला मदत करतो. त्याचे असे जवळ येणे शिवण्याला खूप आवडायचे. साडी नेसून झाल्यानंतर अभि शिवण्याला जवळ ओढतो आणि तिच्या दोन्ही गालावर किस करतो.
आता त्याचे लक्ष तिच्या ओठांकडे जाते आणि तो हळूहळू त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ आणतो आणि तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवणार की शिवण्या तिचा हात त्याच्या ओठांवर ठेवते. तो हसतच तिच्या कपाळाला कपाळ टेकवतो. चल जायचे बाहेर? ती हो म्हणून मान हलवते. शोना, मी आहे तुझ्यासोबत, अजिबात घाबरायचे नाही. तो तिचा हात हातात पकडतो आणि तिला घेऊन बाहेर येतो. आता सगळे हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्यांच्या गप्पांमध्ये बिझी असतात. तसे हे दोघं बाहेर येतात. आता सगळ्यांना बघून शिवण्या नॉर्मल असते. सगळ्यात आधी त्या दोघांनी आजी आजोबांना नमस्कार केला. आजी आणि आजोबांनी पण त्या दोघांना प्रेमाने आशीर्वाद दिला. आजी तर शिवण्याकडे खूप प्रेमाने पाहत होत्या, कारण खूप महिन्यानंतर त्या तिला पाहत होत्या. बाळा, कशी आहेस? आता बरं वाटतंय ना? मी मस्त आजी. हो, आता बरं वाटत आहे. तुम्ही कशा आहात आजी? मी पण मस्त. ते आजी, तुम्ही आलात तेव्हा मी खूप घाबरले. बाळा, जे झाले ते विसरून जा, समजू शकतो आम्ही. त्यानंतर ते दोघं अभिच्या आई पप्पांजवळ आले. त्या दोघांना पण जोडीने नमस्कार केला. अभिच्या आई मगाशी रागवल्या होत्या, पण आता शिवण्या ठीक आहे हे बघून त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले आणि त्यांनी शिवण्याला मिठी मारली. समीर, संजना आणि नकुल पण शिवण्याजवळ येतात आणि तिला मागून मिठी मारत, वहिनी कशी आहेस तू? खूप मिस केले आम्ही तुला. त्यानंतर शिवण्या नारायणरावांजवळ येते आणि त्यांच्या पाया पडून तिने त्यांना मिठीच मारली. एक क्षण असे वाटले की तिला सगळं काही आठवले, पण असे नव्हते. तिचे मन सांगत होते त्यांना मिठी मारायची आणि तिने तसेच केले. नारायणरावांना खूप आनंद झाला, पण ते काहीही बोलू शकत नव्हते. तोच अभिला जॉनचा फोन आला. शिवण्या, तू सगळ्यांसोबत गप्पा मार, मी आलोच. आणि तो त्यांच्या रूममध्ये निघून गेला. इकडे शिवण्या हळूहळू सगळ्यांमध्ये रमत होती आणि रूममध्ये अभि जॉनसोबत बोलत होता. बॉस, तुम्ही सांगितलेले तसे उपचार चालू आहेत. जॉन, काही लागले तर बाहेरचे डॉक्टर बोलव, कारण त्याला चांगले व्हायचे आहे आणि मग त्याचे पुढे काय करायचे हे मी बघतो. अभि खूनशी स्माईल करत बोलला. बराच वेळ अभि जॉनसोबत बोलत होता. फोन ठेवल्यानंतर अभि सचिनला फोन करतो. सचिन पण त्याला ऑफिसमधील सगळं काही सांगत असतो. अभि त्याच्या कामात बिझी होतो. आता घरात शिवण्याची काळजी घ्यायला त्याची पूर्ण फॅमिली असल्यामुळे तो निवांत होता. असाच दिवस निघून जातो. आता वेळ होती ती डिनरची. घरातील पुरुष मंडळीचे जेवण होते, फक्त अभि सोडून, कारण अभि आताही कामात बिझी होता. आता घरातील सगळ्या लेडीज जेवायला बसणार होत्या, पण शिवण्याची मात्र जेवायची इच्छा नव्हती, कारण अभि अजून आला नव्हता आणि ते दोघं रोज सोबत जेवण करत असल्यामुळे तिला जणू त्याची सवयच झाली. सगळे एवढे समजवताय बघून शिवण्या सगळ्यांसोबत जेवण करते, पण मनात अभिबद्दल काळजी होतीच. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ गप्पा मारतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात. शिवण्या मात्र जेवणाचे ताट घेऊन बेडरूममध्ये येते. अभिचे नुकतेच काम झाले होते आणि तो फ्रेश व्हायला आत गेला, पण चुकून त्याच्या हाताने शॉवर चालू झाले आणि त्याचे कपडे भिजले. शिट, हे कसे झाले? आता पूर्ण भिजल्यामुळे तो अंघोळ करून घेतो आणि कमरेला रुमाल गुंडाळतो आणि दुसऱ्या हातात टॉवेल घेऊन केस पुसत बाहेर येतो. शिवण्या जेवणाचे ताट टीपॉयवर ठेवून मागे वळते आणि त्याला असे शर्टलेस बघून ती वळून उभी राहते. अभिचे लक्ष होते तिच्याकडे,
आता अभिला तिची मज्जा घ्यायची इच्छा झाली. त्याने टॉवेल सोफ्यावर टाकला आणि हळूहळू तिच्याजवळ जाऊन तो उभा राहिला. तिने अजून पण चेंज केले नव्हते. साडीच नेसलेली होती. त्यातून तिची नाजूक कंबर त्याला दिसत होती आणि त्या कंबरेवर हात ठेवायचा मोह त्याला झाला. त्याने मागूनच तिला मिठी मारली. त्याचा स्पर्श होताच तिने अंग चोरून घेतले. त्याने त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरवायला सुरुवात केली आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या शरीरात जणू करंटवर करंटच पास झाले. लाजून डोळे बंद करून घेतले तिने. हनी, जेवण झाले तुझे? तिच्या गालावर किस करत तिला विचारत होता. झाले. ती एवढंच बोलते. ते तुमच्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आले आहे. सगळ्यांचे जेवण झाले. फक्त तुम्हीच बाकी आहात, ती खाली पाहत बोलते. तो तिला त्याच्याकडे वळवतो. ती आताही लाजून खाली पाहत होती. आज तू माझ्यासाठी ताट घेऊन आलीस. खूप काळजी वाटत होती का माझी? आधीच तो शर्टलेस असल्यामुळे काय बोलावे ही ती विसरून गेली होती आणि त्यात अभि मात्र तिची मज्जा घेत होता. सांग ना, माझे जेवण बाकी आहे याची तुला काळजी होती म्हणून माझ्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आलीस ना? ती काही बोलत नाहीये हे बघून तो तिला उचलून घेतो आणि बेडवर बसवतो आणि तो तिथेच आडवा होत तिच्या मांडीवर डोकं टेकवून डोळे बंद करतो. खूप छान वाटत होते त्याला. ती पण त्याच्या गालावरून केसांवरून प्रेमाने हात फिरवत असते. खूप भारी वाटत होते त्याला की तो हळूच वर सरकला आणि तिच्या कंबरेला दोघं हातात बंदिस्त केले. आता त्याचे लक्ष किंचित सरकलेल्या पदरातून दिसणाऱ्या बेंबीकडे गेले. तिच्या बेंबीजवळ एक सुंदर तीळ होती. त्याने पटकन तिथे त्याचे ओठ टेकवले आणि शिवण्याच्या पोटात गोळाच आला. तिने लाजून तिच्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवले. खूपच लाजली होती ती. त्याने वर पाहिले आणि तिला तसे बघून त्याला हसू आले. त्याने हळूच तिला खाली ओढले आणि तो तिच्यावरून आला. ती जवळ होती तर त्याला अजून जेवायचे आहे हे पण तो जणू विसरून गेला होता. त्याने हळूच तिचे दोन्ही हात बाजूला केले. शिवण्याचे डोळे अजून पण बंदच होते. त्या बंद डोळ्यावर अभिने किस केले. हळूहळू तो तिच्या पूर्ण चेहऱ्यावरून ओठ फिरवायला लागला. त्यानंतर तिच्या मानेजवळ ओठ फिरवायला लागला आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या तोंडून उसासे बाहेर पडू लागले. शेवटी त्याने तिचे लाल चुटूक ओठ ताब्यात घेतले आणि तिला किस करू लागला. शिवण्या पण त्याला साथ देत होती. दोन्ही भान हरपून एकमेकांना किस करत होते. तिला त्रास होणार नाही याची काळजी अभि घेत होता. किस करत ते बेडवर इकडून तिकडे फिरत होते. आता दोघांचे श्वास जड झाले होते तसे ते दोघं बाजूला होतात. शिवण्या तर आताही लाजून त्याला घट्ट मिठी मारते. तो तिच्या केसांवरून हात फिरवत, शोना, तू अशी लाजत राहशील तर आपल्या फर्स्ट नाईटमध्ये काहीच होणार नाही. यावर पण ती चांगलीच लाजली. ती त्याच्या चेस्टवर डोकं ठेवून झोपली होती आणि अभि तिच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवत होता. कधी तिला झोप लागली तिचे तिला कळले नाही. तिची काही हालचाल नाहीये बघून अभिने तिच्याकडे पाहिले तर ती झोपलेली होती. त्याने हळूच तिला बाजूला केले. तिच्या अंगावर ब्लँकेट टाकले आणि तिच्या कपड्यावर किस करून तो बाजूला झाला. त्याने कपडे घातले तोच त्याला जॉनचा मेसेज आला. त्याने तो रीड केला आणि मोबाईल बाजूला ठेवून त्याने जेवणाचे ताट हातात घेतले. शेवटी त्याच्या हनीने आणले होते. तिच्याकडे पाहत तो जेवण करू लागला. जेवण झाल्यानंतर पुन्हा तिच्या शेजारी आडवा झाला. आज घरातील सगळ्यांना बघून आधी घाबरली होती खरं, पण नंतर आनंदाने सगळ्यांमध्ये मिसळली होती.
याचा अभिला आनंद होत होता. तो बराच वेळ तिच्याकडे पाहत असतो. तिला पाहताना कधी सकाळ होते त्याची त्याला कळत नाही. बघूया पुढील भागात अभि शिवण्याचे प्रेम असेच बहरते की त्याला कुणाची नजर लागते. त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.